नमस्कार मंडळी, मी वास्तू ज्योतिष मित्र मध्ये सौ सुवर्ण सुत्रावे आपले स्वागत करत आहे. राशींचे मार्गदर्शन सुरू आहे. आपली राशी आहे, आजची राशी आहे धनु राशी. अग्नितत्वाची असणारी गुरुची ही राशी असते. ही द्विस्वभाव समजली जाणारी राशी आहे. हे ठरवतात एक आणि करतात दुसरेच. यांचा स्वामी आहे गुरु. धनु राशी अर्धा घोडा अर्धा मनुष्य यांचे प्रतीक असते. धनुष्यावर धनुष्यावर प्रत्यंच्या ताणलेली असते. प्राचीन काळी धनुराशीचे चिन्ह बाण एवढेच होते, परंतु काळाच्या ओघात हातात धनुष्य बाण धरलेला मनुष्य व अर्धे घोड्याचे शरीर असा बदल झाला. निसर्ग कुंडलीमध्ये याचा अंमल जन्मपत्रिकेतील 5वे स्थान आणि 12वी राशी यावर असतो, जिथे 9वे स्थान आणि 12वी स्थान यावर गुरुचा अंमल असतो. इथे गुरुच्या धनु आणि मीन या राशी असतात. धनु राशी मांड्या, यकृत, पार्श्वभाग यावर अंमल करणारी असते, तर मीन राशी तळवे यावर अंमल करणारी असते. धनु राशी निस्वार्थ, क्षत्रिय बाणा, सत्यवादी, स्पष्ट वक्तेपणा असणारी सडेतोड स्वभावाची असते. धनु राशीचे लोक तोंडावर बोलतील, मग तुम्हाला आवडो की नावडो. जाज्वल्य, स्वामी भक्ती, देशाभिमान यांच्या स्वभावात असतो. धनु राशीचे लोक अध्यात्मवादी, अतिशय स्पष्ट वक्तेपणामुळे माणसे आणि नातेवाईक यांच्याकडून दुरावली जातात. धनु राशीचे लोक सत्यशोधक असतात. त्यांच्या मनात जे येईल ते पटकन बोलून दाखवतात. इतर लोक यासाठी लपवाछपवी का करतात यांचेच त्यांना आश्चर्य वाटते. अन्यायाविरुद्ध झगडणारे यांचे व्यक्तिमत्व असते. विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता असते. एकंदर व्यक्तिमत्वात भारदस्तपणा असतो. धनुराशीचे लोक सकाळी उठून गोड बोलले की समजावे ते माणसाच्या रूपात आहेत. संध्याकाळी मात्र असा काही मूड बदलेल, यांचे घोड्यात रूपांतर कधी होईल याचे यांना समजून येणार नाही. असा खूपसा मूडी स्वभाव यांचा दिसून येतो. आपल्या एकट्यापेक्षा हितापेक्षा सर्वांच्या हिताचा ते विचार करतात. सर्वांच्या म्हणजे केवळ आपले कुटुंब, नातलग इतकेच नव्हे, तर मानवजात आणि त्यांच्याही पलीकडे पशु पक्ष्यांच्या भावना यांचा विचार जास्त करताना दिसतात. त्यामुळे साधुत्वाची लक्षणे यांच्यात दिसून येतात. घरामध्ये देखील मिलिटरी स्कूल सारखा यांचा शिरस्ता, शिस्तीचा बडगा दिसून येतो. अति स्पष्ट वक्तेपणामुळे यांच्या मागे कपट कारस्थाने देखील होताना दिसतात. एखाद्या फणसासारखा यांचा स्वभाव असतो. वरून काटेरी पण आतून रसाळ फळ. परंतु बऱ्याच वेळेला कमी लोकांच्या लक्षात येते. यांचा दुर्गुणच प्रखरतेने दिसून येतो. यांच्यामध्ये एक लहान मूल दडलेले दिसून येते. राग आला तर ते वेळ प्रसंगी आतल्या आत आक्रंदत दिसून येते. त्यामुळे साधुत्वाची लक्षणे यांच्यात असल्यामुळे भावी घटनांची चाहूल लागते. अंतर्ज्ञानी असल्यामुळे ज्योतिषशास्त्र, टॅरो कार्ड, रमलशास्त्र यांच्यामध्ये स्वतःचे करिअर करण्याच्या दृष्टीने विचार करताना दिसतात. धनु राशी स्वातंत्र्य प्रिय आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वामुळे त्यांच्या भोवती अनेक लोक आकर्षिले जाताना दिसतात. तर धनु राशीचा पुरुष कसा असतो? तर धनु राशीचे पुरुष आकर्षक, विनोदी व तर्कशुद्ध असतात. कुठेही गर्दीच्या ठिकाणी गेले की लोकांना आकर्षून घेतात. त्यांची दृष्टी असते, सगळे काही पूर्ण करण्याची मोठी हाव असते. त्यामुळे सर्व काही मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी स्वतःला झोकून देण्याचे कार्य करतात. त्यामध्ये त्यांना हमखास यश देखील मिळून येते. यांचे आडाखे पक्के असतात. त्यांना काही सांगू तर ते त्यांच्या डोक्यात शिरत नाही. इतर लोकांना देखील त्यांची तत्वे पटत नाहीत. हे जेव्हा त्यांना समजते तेव्हा ते थोडेसे निराश होतात. सर्वच शक्तीनिशी एखादे ध्येय ठरवताना झोकून देण्यात त्यांचा स्वभाव असतो. धनुराशीच्या व्यक्तींना सगळं काही हवं असतं आणि तात्काळ हवं असतं, परंतु कधी कधी संकुचित वृत्तीमुळे मागे पडताना दिसतात. यांचा उद्योगधंदा काय, शिक्षणात काय, तर प्रेमात देखील इतके वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते थोडे अपयशी ठरताना दिसतात. धनुराशीच्या पुरुषांना प्रवासाची आवड दिसून येते. विशेषतः परदेश प्रवास करण्यासाठी त्यांना आवड असताना दिसून येते. बैठे काम नाईलाज म्हणून करतात. फावल्या वेळात देखील ते स्वस्थ बसत नाही. घोड्यावर बसणे, धनुर्विद्या शिकणे,
मैदानी खेळ खेळणे, कमीत कमी जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे, इतके तरी त्यांचे उद्योग चालूच असतात. बंधन हा शब्द धनुराशीच्या शब्दकोशात नाही. जिथे त्यांना स्वातंत्र्य मिळेल अशा ठिकाणी धनुराशीच्या लोकांना जायला आवडते. त्यामुळे एखाद्या कंपनीचे मालक, सीईओ, एम-डी, उद्योजक, प्रोप्रायटर, नट, लेखक हे काम धनुराशीचे लोक चांगल्या रीतीने करताना दिसतात. तर राशी धनुस पुरुषाप्रमाणेच असते. धनु स्त्री गर्दीतूनही लक्ष वेधून घेते. विनोदी असते, उत्साही असते, स्पष्ट वक्ती असते, तितकीच ती मोकळी ढाकळी देखील असते. धनु राशीचे लोक स्वतःचे लक्ष वेधून घेण्याच्या आधी स्वतःचे बोलणे, वागणे नीटनेटके हवे. धनु स्त्रीला सर्व गोष्टी उच्च दर्जाच्या लागतात. म्हणूनच तुम्ही उच्च दर्जाचे असायला हवे. जिथे बंधन नाहीत अशा ठिकाणी काम करायला धनु स्त्रीला अत्यंत आवडते. घरातही तसेच स्वातंत्र्य ती आपल्या मुलांना देते. इतरांच्या दृष्टीने या बाईचे घराकडे लक्ष नाही असेच वाटते, पण प्रत्यक्षात तसे नसते. तर ती एक उत्तम गृहिणी व माता असते. ती मुलांना मार्गदर्शन करते, परंतु स्वतःची मते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाही. मुलांनी देखील आपल्या बुद्धीने पुढे यावे अशीच तिची इच्छा असते. धनु स्त्रीला पत्नी म्हणून सर्व काही चांगले चुंगले लागते. उच्च दर्जाच्या गोष्टीचा हव्यास असतो. घरामध्ये टापटीप असते. मुलांना ती उत्तम स्वातंत्र्य देते. त्यामुळे एक उत्तम माता व गृहिणी असते. तिचे लक्ष वेधून घ्यायला एखाद्याला स्वतःचे वागणे, बोलणे नीट ठेवायला हवे. धनुरास गुरुची अग्नितत्वाची असल्यामुळे खादाडी ही थोडीशी जास्त दिसून येते. त्यामुळे लवकर जाड होण्याकडे कल असतो. भूक लवकर लागत असल्यामुळे वारंवार खायला लागते. त्याचे रूपांतर चरबीमध्ये होते. तोंडावर जर लगाम ठेवला तर बऱ्यापैकी स्थूलपणा कमी करता येईल. धनु लग्नाचे लोक वृत्तीने स्पष्ट वक्तेपणाने लवकर ओळखून येतात. उत्तम दूरदृष्टी असते. स्वतंत्र राहण्याची आवड असते. उंच आणि सडपातळ शरीर यष्टीमुळे चार चौघात लवकर उठून दिसतात. पण खाण्यापिण्याच्या चोचल्यामुळे कधी कधी अवजड बोजडपणा ही येताना दिसतो. यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करता धनुराशीला पैसा खर्च करायला भरपूर मार्ग असतात. प्रवास, शिक्षण, पुस्तके, प्राणी, खाणे, कपडे इत्यादी. आणि हाच त्यांचा प्रश्न असतो की यातला कोणता आधी करावा. शारीरिक स्थितीचा विचार करता धनुराशीचे लोक उंच, भव्य असतात. यांचे खांदे रुंद असतात. खाण्याच्या शौकीपणामुळे वजन वाढते. यांचा गुरु राशी स्वामी असल्यामुळे प्रसरण पावणे हे गुरुचे कारकत्व आहे. त्यामुळे शरीर देखील आवाजवी प्रसरण पावताना दिसते, म्हणजेच वाढते. त्यामुळे बेडपणा लवकर येताना दिसतो. यांचा चेहरा अंडाकृती लंब वर्तुळाकार दिसून येतो. धनुराशीचे मूल कसे असते, तर धनुराशीचे मूल आकर्षक, आनंदी व्यक्तिमत्व असणारे असते. मुलांच्या घोळक्यात ते केंद्रस्थानी असते. त्यांच्या हुशार आणि पराक्रमी स्वभावामुळेच. स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून दुसऱ्यांना नेहमीच मदतीसाठी ते तत्पर असतात. धनुबुल असे असते. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा असतो, कारण यांचे व्यक्तिमत्वच तसे आकर्षक, आनंदी असते. इतर मुले यांच्याकडे आपोआपच खेचली जातात. अत्यंत परोपकारी असतात. धनुराशीच्या मुलांना काय करावे, काय करू नये हे न सांगणे म्हणजे बरे. तारेवर कसरत असते. तो तुमचे ऐकेल की त्याला पटेल तरच तो चांगले वागेल. नाहीतर तुम्ही जबरदस्ती केली तर तो ऐकल्यासारखे करेल आणि त्याला स्वतःला जे करायचं तेच करेल. त्यामुळे धनुराशीच्या मुलांना स्वतःच्या कलेने घेणे चांगले. धनुराशीची मुले स्पष्ट वक्ती, मनमोकळी असतात. सरळ स्वभावी देखील असतात, परंतु व्यवहार चातुर्य थोडेसे कमी असते. धनुराशीची मुले आपल्या भूमिकेशी पक्की असतात. आपली मते शेवटपर्यंत सोडणार नाहीत. त्यांचा कोणी मित्र त्यांच्या विश्वातून उतरला की कायमचा उतरला असे समजावे. धनु मुलगा पुन्हा त्याचे मन वळवायला जाणार नाही. तरी देखील धनुराशीचा मुलगा प्रेमळ आणि दयाळू असतो. पालक म्हणून तुम्ही आपल्या धनुराशीच्या मुलाला त्याच्या विचाराला स्वतंत्र मत दिले पाहिजे. स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. कदाचित त्याची मते तुम्हाला पटणारी नसली तरीही.
धनुच्या मुलांना जबरदस्ती केली तर ते ऐकल्यासारखं दाखवतील, पण करायचं तेच करतील. त्यामुळे जरा त्यांच्या कलानेच घेतलेले बरे. धनु राशी ही गुरुची असल्यामुळे अंकशास्त्रानुसार 3 अंक गुरुच्या अधिपत्याखाली येताना दिसतो. कन्सल्टन्सी, मार्केटिंग, टीचिंग, शिक्षक, प्राध्यापक, एखाद्या संस्थेचा अधिकारी, याशिवाय धर्मशास्त्र जाणणारा धर्मगुरू, ज्योतिषशास्त्र जाणणारे ज्योतिषी लोक धनु राशीचे दिसून येतात. 3 अंक किंवा अंकाची बेरीज 3 येते. अशा लोकांशी यांचे जास्त जमताना दिसते. गुरुवार हा त्यांचा शुभवार आहे. दत्ताची उपासना किंवा कुठल्याही सद्गुरूंची उपासना केली असता त्या दृष्टीने त्यांना शुभ फळे दिसून येतात. यांचा शुभ रंग पिवळा असतो, सोनेरी असतो. राशींचा विचार करता बुधाच्या राशी मिथुन आणि कन्या यांच्याशी जास्त पटताना दिसत नाही, कारण या राशी बुद्धिवादी असतात आणि धनु राशी बरोबर यांचे वादविवाद होताना दिसतात. शुक्राच्या राशी वृषभ, धूळ यांच्याशीही थोडेसे जमताना दिसत नाही, कारण या राशी ऐहिक सुखाच्या सौंदर्यवादी राशी समजल्या जातात. गुरु आणि शुक्राचे नैसर्गिक शत्रुत्व आपण सगळे जाणतोच. गुरुला देवांचा गुरु समजले गेलेले आहे, तर शुक्राला दैत्यगुरु शुक्राचार्य समजले गेलेले आहे. हा न संपणारा वाद आहे. त्यामुळे मंडळी, कसा आहे आपला अनुभव? आपल्या घरात धनुराशीच्या व्यक्ती आहेत का? एखादे धनुराशीचे मूल आहे का? वास्तू ज्योतिष मित्र हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच वेगवेगळ्या राशींचे मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळेल. आभार.